छत्रपती संभाजीनगर मध्ये उपोषण चालू आहे आणि तिथून ह्या दलालाची भाषा बघा. 100 मनोज जरांगे आणि एकच राजेंद्र दाते पाटील जे उपोषणाला बसले छत्रपती संभाजीनगरमध्ये. माझं मनोज जरांगेंना चॅलेंज आहे, तुम्ही जर खरंच मराठा योद्धा आहात तर एकदा राजेंद्र दाते पाटील यांच्यासोबत बसा आणि राजेंद्र दाते पाटील सांगतील तसे सवाल सरकारला करा. तुम्ही म्हणतायत ना मी सरकारचा बाप होणार आहे, बाप. मी पुन्हा एकदा सांगतो, 100 मनोज जरांगे आणि एकच राजेंद्र दाते पाटील. राजेंद्र दाते पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे मराठा आरक्षण जर हवा असेल तर सरकारला जा विचारा, तुम्ही खरंच मराठा योद्धा असाल तर मग संग्राम धनवे मनोज जरांगेंच्या पाठीमागे कॅमेरा घेऊन फिरेल, हा माझा शब्द आहे. राजेंद्र दाते पाटील सोबत यायचं आणि राजेंद्र दाते पाटील जो सवाल सरकारला विचारा म्हणतील तो सवाल विचारायचा. पुन्हा एकदा शब्द देतो, संग्राम धनवे मनोज जरांगेंच्या मागे कॅमेरा घेऊन फिरेल. सर्वात अगोदर ह्या दलालाला माझा प्रश्न आहे की तुम्ही मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून उपोषण केले का जरांगे पाटलांना विरोध करायचं म्हणून उपोषण केले? जर मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून उपोषण केलेलं असतं तर एक आपला समाज बांधव तिथं रमेश पाटील उपोषण स्थळी भेट द्यायला गेलते, एक आपल्या समाजाचं कर्तव्य पार पाडायला गेलते, तर तुम्ही त्यांच्यावर आरडाओरड केली, त्यांना अर्वच्च बोलला तुम्ही आणि त्यांना तिथून निघून जाण्यास सांगितले. कारण का तर ते रमेश पाटील असं म्हणाले होते की तुम्ही जरांगे पाटलांच्या विरोधात का बोलता. असं रमेश पाटील म्हणल्याबरोबर त्यांच्या अशी अंगाची आग झाली आणि असं वाव 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 करायला चालू केलं. त्याच्यावर कळलं की जरांगे पाटलांच्या विरोधात आहे उपोषण, म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून नाही, जरांगे पाटलांना विरोध करायचा आहे म्हणून. आणि जर तसंच नाही तर मग तुम्ही योगेश केदार तिथं येऊन गेला, त्याला का तुम्ही तशा भाषेत बोलला नाही की इथून उठून जा म्हणून सांगितलं नाही? ही बहुत चलाक प्राणी आहे, ती जरांगे पाटलांच्या विरोधात बोलतोय तुमच्यापाशी, म्हणून तुम्हाला त्याची गोडी लागली, म्हणून त्याला तुम्ही तिथं थांबू दिलं, बसू दिलं. आणि तसं बी तिथं कोण कोण दलाल आहे ते आम्ही बघितलेच ना. अरे ती सुनील कोरटकर तर पाय दाबायला लागले, अक्षरशः पाय दाबायला लागले. अरे काय रे दलाल तुम्ही हे. आणि ती आमल्या चॅलेंज करतोय त्या रमेश पाटलाला, तू इथं येऊन स्टंटबाजी करू नको. अरे तो स्टंटबाजी करू नको, तुम्ही सगळं तुमचं ना सगळं ही स्टंट आहे ना सगळं बाहेर पडलेलं येतं. आणि तुमच्या दलालांचं ते उपोषण आहे. तुम्ही ते उपोषण कुणी केलंय काय केलंय आम्हाला काही माहित नाही, ते काय आमच्या ओळखीचं सुद्धा नाही माणूस, पण त्यातली जी दलाल आहे ती तिथं त्या उपोषण स्थळी जी बसलेली दलाल आहे ती ही पत्रकार दलालच आहे, ते अमोल खुने दलालच आहे, सुनील कोरटकर. अरे अरे ही ना तुम्ही दलाल आहे.